नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे वाटाणा बटाट्याची भाजी. ही अशी लफथपीत अशी छान होते. ती आज आपल्याला बनवायची आहे. त्याकरता मी हे अर्धा किलो वाटाणे सोलून घेतलेले आहे. हा ओला वाटाणा आहे. आता बाजारात थंडीच्या दिवसात बराच हा मिळतो, मटार म्हणतात त्याला. तो मी सोलून घेतला आहे. हे बटाटे मी 5 मीडियम साईजचे कापून घेतलेले आहेत. त्याकरता मी हे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. हे पण मी तुम्हाला सांगितले असे मोठे जड वजनाला आणि असे लाल लाल मोठ्या साईजचे टोमॅटो घ्यायचे, म्हणजे भाजी जास्त आंबट होत नाही. तुम्ही जरी किती टोमॅटो प्युरी घातली तरी. हे मी मिक्सरला 4 टोमॅटो बारीक करून घेतलेले आहे. हे 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, म्हणजे आपण जे वरण घेतो किंवा डाळ घेतो ते चमचे ते. हे माझं काळा मसाला वाटण आहे. हे 5 चमचे घेतलेलं आहे. ही कोथिंबीर घेतली आहे. याने तेलात टाकल्यावर वास एकदम छान येतो. हे आहे लसूण पाट ठेचा. आता हा माझ्याकडे आहे तयार, आणि मग भाजीचा वास छान यावा म्हणून मी घेतले आहे. नसला तरी काही प्रॉब्लेम नाही, अशा मसाल्याची भाजी तुम्ही बनवू शकतात. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. त्याच्यात आपण पाव चमचा टीस्पून हिंग घालणार आहोत. आणि हे मी माझे सुके मसाले घेतलेले आहे. ही धण्याची पावडर आहे. ही जिऱ्याची पावडर हे मी घरी बनवलेलं असतं. हा 1 टेबलस्पून धण्याची पावडर आहे. अर्धा टीस्पून जिरा पावडर आहे. हळद आहे अर्धा टीस्पून. हा लाल मिरची पावडर आहे 1.5 चमचा आहे. ही 1.5 टेबलस्पून. आणि काळा मसाला पण हा 1.5 टेबलस्पून आहे. अतिशय सुंदर ही भाजी लागते. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. कुकरमध्ये मी ही भाजी बनवणार आहे. हा माझ्याकडे छोटा 3 लिटरचा कुकर आहे. त्यात मी ही भाजी बनवणार आहे. त्यात आता आधी आपल्याला हे घालायचं आहे तेल. 2 मोठे चमचे तेल तापू द्यायचं आहे. मग आपल्याला त्यात ठेचा आणि टोमॅटोची प्युरी घालायची आहे. इथे आपलं तेल तापलेलं आहे. आणि काही टाकताना गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे तेल सगळीकडे उडत नाही, अंगावर उडत नाही. हे बघा, हे मी लसूण पाट ठेचा घालते. हा माझा तळलेलाच असतो, फ्रीजमध्ये ठेवलेला. तो फक्त मी गरम करून घेतला तेलात. आणि ही टोमॅटोची प्युरी 4 टोमॅटो मी घेतले आहेत छान बारीक करून. आणि हे आपल्याला 2 मिनटं तेलात टोमॅटो परतायचे आहे, म्हणजे त्याचा रंगही छान येतो, टोमॅटोचा कच्चेपणाही जातो आणि पाण्याचा अंश निघून जातो. त्याच्यामुळे काय होतं, चव छान येते भाजीची. हे आपल्याला 2 मिनटं तेलात छान परतून घ्यायचे आहेत. हे बघा 2 मिनटं झाले. आपले टोमॅटो बघा किती छान रंग आलेला आहे त्याचा. त्याच्यात लसूण पाट ठेचा वास पण सुटला आहे. त्याच्यात आपण ही कोथिंबीर घालायची आहे. ही कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं, एक छान वेगळा वास येतो. भाजीची चव पण छान लागते. आपल्या मसाल्यात तर वाटलेली आहेच कोथिंबीर, पण यातही घालूया. बघा कोथिंबीरीचा मस्त हिरवा हिरवा रंग आला आहे, वास पण सुटला आहे. आता याच्यात आपल्याला हे काळा मसाला वाटण घालायचं आहे. आणि हे एक अर्धा मिनिट परतायचं आहे आपल्याला, कारण ते बिना पाण्याचं वाटलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त परतायची गरज नाही आपल्याला. हे बघा, इथे आपल्या मसाल्याचा वास एकदम छान सुटलेला आहे, रंग पण आला आहे. आता आपल्याला याच्यात सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. आधी आपण पाव चमचा हिंग घालूया. हा बघा. आणि आता सर्व सुके मसाले, धण्या जिऱ्याची पावडर, लाल मसाला, काळा मसाला, हळद, हे पण आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे साधारण त्याचा वास सुटेपर्यंत. सुके मसाले आहेत त्याच्यामुळे जास्त परतावे लागत नाही. एकदम ही भाजी खूप छान लागते, सुंदर अशी.
आणि असा मसाला वाटलेला असला की आपण अशी चमचमीत चवदार भाजी झटपट बनवू शकतो, म्हणून हे मसाले वाटून ठेवायचे असतात. सगळ्या मसाल्यांचा एकदम छान वास सुटलेला आहे. काळ्या मसाल्यातले गरम मसाले, हळद, परत ते धण्या जिऱ्याच्या पावडरचा पण इथे छान वास सुटलेला आहे. बघा आपला मसाला छान होतोय. हे बघा. आता आपण याच्यात आधी वाटाणे घालून घेऊया. वाटाणे ह्या मसाल्यात छान परतून घेऊया. हे बघा ओले वाटाणे. बघा तुम्ही भाजीचा रंग बघा किती छान आला आहे. अतिशय सुंदर ही भाजी लागते चवीला. ही तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता, ब्रेड बरोबर पण खाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला अगदी झटपट काही करायचा कंटाळा आला, असा मसाला वाटलेला असेल तर तुम्ही ही वाटाणा बटाट्याची भाजी बनवली, ब्रेड आणला तरी झटपट खाऊ शकतात. भाकरी बरोबर, भाताबरोबर, ही कशाबरोबरही खा, कुठलीही भाकरी बनवा, एकदम छान लागते ही भाजी. हे बघा आपले वाटाणे मस्त इथे परतले जात आहेत मसाल्यात. आता आपण याच्यात बटाटे घालणार आहोत. वाटाण्याचा रंग बघा किती छान दिसतोय. आता हे कच्चे बटाटे आहेत, साल काढून घेतली आहे मी आणि कापून घेतले आहेत. आता आपल्याला याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला जेवढी घट्ट पातळ आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. भाजीचा रंग बघा किती छान दिसतोय आपल्या. जर तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त अर्धा ग्लास पाणी घाला आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी अशी लफथफीत बनवणार आहे तेव्हा मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. हे बघा हे टोमॅटो बारीक केलेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी याच्यात घालते. छान मिक्स करून घेते. बघा तुम्ही भाजीचा रंग किती छान दिसतोय. ते तुम्ही बघू शकतात आपली भाजी किती छान झालेली आहे वाटाणा बटाट्याची. हे बघा मी 1.5 ग्लास यात पाणी घातलेलं आहे. आता आपण याला झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा 2 शिट्ट्या झाल्या आणि त्यानंतर 10 ते 12 मिनटं मी हा कुकर थंड होऊ दिला आहे. गरम कुकर आपल्याला उघडायचा नाही आहे आणि उघडताना पण शिट्टी अशी करून बघायची आहे किंवा सुरीने आणि मगच कुकर उघडायचा आहे. मस्त भाजीचा वास सुटलेला आहे. छान अशी भाजी आपली झालेली आहे. हे बघा आणि मस्त शिजलेले आहेत वाटाणाही आणि बटाटाही. हे बघा लगेच दबला जातोय वाटाणा पण आणि बटाटा पण. आता ही मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा आपली इथे मस्त वाटाणा बटाटा भाजी अशी तयार झाली आहे.
एकदम मस्त ही भाजी लागते. ही तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.